नाशिकमधून बातमी आहे। नाशिक शहरातील चौक मंडई परिसरात जुना वाडा कोसळलेला आहे। वाड्याखाली 10 ते 15 वाहनं अडकल्यानं मोठं नुकसान झालंय। बचाव कार्यासाठी अग्निशमन दलाचं पथक दाखल झालंय। वाडा बंद असल्यानं मोठी जीवितहानी टळलेली आहे, मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे। नाशिकमधून मोठी बातमी। वाड्याखाली 10 ते 15 वाडा बंद असल्यानं मोठी जीवितहानी टळलेली आहे, मात्र अजूनही काही वाहनं या वाड्याखाली दबल्याचं समजतंय। नाशिक परिसरातील चौक मंडई परिसरातला ही घटना आहे। नाशिक शहरातील चौक मंडई परिसरातला एक जुना वाडा कोसळला आहे। जीवितहानीचं वृत्त नाहीये, मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे। काही वाहनं या वाड्याच्या कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली सापडल्याचं समजतंय। अग्निशमन दलाचं पथक आता तिथे दाखल झालेलं आहे आणि आता बचाव कार्याला वेग आलेला आहे। कोणी अडकलंय का याचा तपास सध्या घेतला जातोय। नाशिक शहरातील चौक मंडई परिसरात जुना वाडा कोसळलेला आहे। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देतात। प्रांजल, वाडा कोसळलेला आहे, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही असं म्हटलं जात आहे। अग्निशमन दल कोणी अडकलंय का याची सुद्धा तपासणी करतंय। सध्याची स्थिती काय? आपण बघितलं तर चौक मंडई परिसरामध्ये हा वाडा आहे। साधारणतः दुपारी 2 वाजेच्या सुमारास ही घटना घडलेली आहे। तिथे आपण बघितलं जी रिक्षा होती किंवा इतर गाड्या होत्या त्यामध्ये देखील काही मुलं ही बसलेली होती आणि त्याचवेळी अचानक हा वाडा जो आहे तो कोसळलेला आहे। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी ही झाली नाहीये, मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। प्राथमिक माहितीनुसार जवळपास 10 ते 15 वाहनं जी आहेत ती यामध्ये अडकलेली होती। या घटनेनंतर अग्निशमन पथक असेल किंवा पोलीस घटनास्थळी दाखल झालेले होते आणि या संपूर्ण ढिगारा काढण्याचं काम जे आहे ते सुरू होतं। दरम्यान यामध्ये आता जवळपास सर्व वाहनं जी आहेत ती बाहेर आलेली आहेत अशी माहिती ही मिळते। मात्र आपण बघितले तर दरवर्षी पावसाळ्याला सुरुवात झाली की नाशिकमध्ये वाडा कोसळण्याच्या घटना या समोर येत असतात। यावेळी देखील जवळपास 700हून अधिक धोकादायक जी काही घरं आहेत, वाड्या इमारती, त्यांना महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आलेली होती, मात्र पुढे कोणतीही कारवाई ही केली जात नाही आणि यामुळे अशा घटना ज्या आहेत दरवर्षी पावसाळ्यामध्ये समोर येत असतात। त्यामुळे आता या घटनेच्या पार्श्वभूमीवर तरी महापालिकेला आता जाग येणार का हेच पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद प्रांजल, दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण पाहतोय नाशिक शहरातील चौक मंडई परिसरात जुना वाडा कोसळलाय। त्याखाली 10 ते 15 वाहनं दबल्याची शक्यता आहे। कुणी या ढिगाऱ्याखाली आहे का याचा तपास सध्या अग्निशमन दलाचे पदाधिकारी घेत आहेत।